हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम टू आवर चैनल ओमकार फार्मा ज्ञान। सो आज का हमारा लेक्चर होने वाला है नॅनो पार्टिकल के बारे में। आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत की नॅनो पार्टिकल काय असते। हा एक बी फार्मसी फायनल इयर 7 सेमिस्टर याच्यातला नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम मधला एक टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीमच्या चॅप्टर मधला एक पॉइंट आहे। जरुरी ज्ञानच्या वेबसाईट प्लेलिस्टमध्ये आपण आज नॅनो पार्टिकल बद्दल जाणून घेणार आहोत। तर आता इंडेक्समध्ये जर बघायला गेलं तर आता आपल्याला काय काय पाहायचं आहे ते बघा। आपल्याला इंट्रोडक्शन बद्दल माहिती घ्यायची आहे, त्यानंतर टाइप्स काय असते, आयडियल प्रॉपर्टीज, ॲडव्हांटेजेस, डिसॲडव्हांटेजेस, क्लासिफिकेशन, पॉलिमर्स, मेथड ऑफ प्रिपरेशन, ॲप्लिकेशन अँड रेफरन्स। आता या सगळ्या पॉईंटला आपण वन बाय वन बघणार आहोत। आता इंट्रोडक्शनमध्ये काय पार्ट आहे ते, टाइप्स कोणते आहेत, आयडियल प्रॉपर्टी, ॲडव्हांटेजेस, डिसॲडव्हांटेजेस इत्यादीच्या गोष्टीची आपण माहिती घेणार आहोत। तर आता नेक्स्ट स्लाइडमध्ये जर बघायला गेलं तर आता आपल्या इंट्रोडक्शनमध्ये आपल्या पॉईंटचं नाव काय आहे की नॅनो पार्टिकल। तर आता नॅनो पार्टिकलमध्ये घ्यायची गोष्ट अशी असते, तर घ्यायची गोष्ट कोणती असती तर ती म्हणजे आता आपल्याला आपल्या टॉपिकमध्येच आहे आपल्याला की इंट्रोडक्शनच्या पॉईंटमध्येच आहे आपल्याला नॅनो पार्टिकल म्हणजे काय। फर्स्ट ऑफ ऑल आता आपण बघणार आहोत की नॅनो पार्टिकल काय। नावातच आहे नॅनो आणि पार्टिकल असे दोन शब्द पडतात त्याचे। तर आता आपल्याला पहिला पॉईंट बघितलं की ग्रीक वर्ड नॅनो विच मीन्स एक्स्ट्रीमली स्मॉल। हे जे असते नॅनो हे एक्स्ट्रीमली स्मॉल असते, त्याची साईज असते। त्याची नेक्स्ट पॉईंटमध्ये काय म्हटलं बघा, सॉलिड कोलायडर पार्टिकल, ते सॉलिड कोलायडर पार्टिकल असते, त्याची रेंज असते 1 to 1000 नॅनोमीटरची साईज असते। ओके, ते असते आपल्या इन्ग्रेडियंट ड्रग ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट जे म्हणतो आपण त्याच्यात असतात, आणि बायोलॉजिकल ॲक्टिव्ह मटेरियल या दोन गोष्टीमध्ये आपली पडतात। तर फर्स्ट ऑफ ऑल पॉईंट जर लक्षात गेलं तर आपलं नॅनो पार्टिकल जे असतात ते 1 to 1000 नॅनोमीटरच्या साईजमध्ये असतात। त्यानंतर मग आपल्याला ते काय असतात, जे आर वाईडली यूज, म्हणजे ते यूज कुठं होतात की ते मेडिसिनमध्ये होतात, आपल्याला मेडिसिनमध्ये, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि एन्व्हायरमेंटलमध्ये नॅनो पार्टिकलचा जास्त प्रमाणात यूज होतो। त्यानंतर ते बायोडिग्रेडेबल आणि स्टेरिलायझेबल असतात। त्यानंतर डिझॉल्व होतात, ते ड्रग असतात डिझॉल्व, एन्ट्रप्टेड, एनकॅप्सुलेटेड, अटॅच्ड टू अ नॅनो पार्टिकल मॅट्रिक्स या गोष्टीवर येते असते। त्यानंतर आता नेक्स्ट पॉईंट आता आपण बघू, इंट्रोडक्शन झाल्यानंतर टाइप्स काय असतात। आता नॅनो पार्टिकलचं टाइप्स जर बघायला गेलं आपण, तो नॅनो पार्टिकलमध्ये दोन प्रकारचे टाईप पडतात, एक म्हणजे नॅनो स्फेअर आणि नॅनो कॅप्सूल। नॅनो स्फेअरमध्ये काय असते काय की त्यांचं जे स्ट्रक्चर असते ते मॅट्रिक्स टाईप असते। मॅट्रिक्स टाईप कसं असते बघा, आता लेजर लाईट लावून दाखवतो मी तुम्हाला की ह्या लाईट्स की आता हे जे लाल 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 जे दिसत ते आपलं ड्रग आहे, पण त्याच्या बाजूला जे जे वायर ब्ल्यू रंगाचं वायर दिसलं त्याला आपण मॅट्रिक्स स्ट्रक्चर म्हणतो। ओके, त्याला आपण मॅट्रिक्स स्ट्रक्चर असं म्हणतो, जे की ड्रग इज डिस्पर्स फेजमध्ये असतात। ओके, त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की मेंबर वॉल स्ट्रक्चर। ओके, मेंबर वॉल स्ट्रक्चर ड्रग इज कंटेंटेड बाय ऑइली। तर आता नॅनो स्फेअरमध्ये आपण बघितलं की त्याचे मॅट्रिक्स टाईप स्ट्रक्चर असतात, ड्रग इज डिस्पेसल असतो। पण नॅनो कॅप्सूलमध्ये काय असते की ते आपलं मेंबर वॉल स्ट्रक्चर, म्हणजे जर सांगितलं गेलं आपण तर मेम्ब्रेन वॉल स्ट्रक्चर कोणतं असते की त्या नॅनो कॅप्सूलमध्ये आपल्याला एक पॉलिमेरिक मेंबर असा एक मेंबर तयार होतो, हे बघा इथे डायग्राममध्ये बघा तुम्ही। आणि त्यानंतर त्याच्यात आपल्याला इन्नर कोर दाखवलेला आहे, रेड जे डॉट आहेत ते गोल गोल ते आपले ड्रग्स आहेत। तर आता ड्रग कंटेन ऑइली नेचर जे असते आपल्याला ऑइली नेचरला अशा प्रकारचे दोन टाईप आपल्याला पडतात। त्यानंतर नेक्स्ट जर बघायला गेलं तर आता आयडियल प्रॉपर्टीज काय आहे आपल्या नॅनो पार्टिकलच्या। आता नॅनो पार्टिकलची साईज जी आपण सांगितली तर प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे की ती असते 1 to 1000 नॅनोमीटरच्या साईजमध्ये असते। ओके, ती करेक्शन करून घ्या, 1000 आहे तिथं। तर आता आपण बघायला गेलं तर समजा आता बघायला गेलं की त्याची कंट्रोलची साईज असते, म्हणजे 1 ते 1000 नॅनोमीटरच्या साईजमध्ये असणार, 1001 जाणार नाही, त्यांची फिक्स साईज असते।
त्यानंतर आपण काय म्हटलं की त्याचा एक कंट्रोल शेप असतो, म्हणजे त्या शेपमध्येच असतं. एक कोणतं स्पेरिकल शेप असतो, दुसरा असतो रॉडच्या साईजचा शेप असतो किंवा मग क्युबिकच्या शेपच्या नुसार असतो. सो तर नेक्स्ट काय आहे ते आपलं टॉक्झिसिटी. त्यांची जी नॅनो पार्टिकलची टॉक्झिसिटी हे लो टॉक्झिसिटी असतं. त्यानंतर त्यानंतर मग ते ते आपल्या इंटेंडेड एन्व्हायरमेंट, जे आता आपलं एन्व्हायरमेंट असतं समजा, तर त्या एन्व्हायरमेंटमध्ये ते स्टेबल होऊन जातं. सो सो आता इट्स बायोकेमिकली अँड बायोमेडिकल ॲप्लिकेशन, म्हणजे त्याचे जे बायोकेमिकल असतात, बायोलॉजिकल आणि केमिकल, ते आपल्या बायोमेडिकल ॲप्लिकेशनमध्ये येत असतात. ओके, आता आपण ॲडव्हान्टेजबद्दल माहिती घेऊ. सो तर आता ॲडव्हान्टेजबद्दल माहिती घ्यायच्या पहिले आपल्याला ॲडव्हान्टेजेसमध्ये काय काय येऊ शकते. सो ते असते डिफरंट डोस रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे हे सुटेबल असतं आपले कोणत्याही रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनला आपण नॅनो पार्टिकल आपल्या बॉडीमध्ये देऊ शकतो. आपण जे की आपण ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन मार्फत देऊ शकतो किंवा मग आपल्या जनरल ओव्हर रूट वगैरे अशा कोणत्या पण रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, पॅरेंटल रूट, ओव्हर रूट, टॉपिकल रूट, लोकल रूट, अशा कोणत्याही रूट जे असतात त्या रूटनं आपण त्यांना देऊ शकतो. टॉपिकल रूट आणि लोकल रूट हे सर्व आपल्याला पार्ट असतात. त्याच्यामध्ये आपले लोकल रूट, पॅरेंटलमध्ये लोकल, टॉपिकल वगैरे इत्यादी येतात. त्याच्यात इंट्राडर्मल, सबक्युटानस, ते खूप प्रकारचं असतं. ते रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला बरोबर कवर होऊन जाईल. सो आता नेमकं आहे ते कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ नॅनो पार्टिकल इज हाय. सो आता हा काय पॉईंट महत्त्वाचा आहे की कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ नॅनो पार्टिकल इज हाय. असं होतं की कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे त्यांची जी कॅपॅसिटी असते कॅरी करण्याची, सोबत घेऊन जाण्याची, की ते नॅनो पार्टिकल असतं जो आपल्या त्याची कॅरी करण्यासाठी आपल्याला ते मोठ्या प्रमाणात आपल्याला ते करावं करता येते त्यांची, म्हणजे त्यांची कॅरिंग कॅपॅसिटी आपल्याला खूप जास्त प्रमाणात आपल्याला घेऊन जाता येते. एका ठिकाणावर ट्रान्सपोर्टसाठी इझी असतं, जास्त प्रमाणात घेऊन जाऊ शकतो. त्यानंतर मग नेक्स्ट पॉईंट काय म्हणते की सेल्फ स्टेबिलिटी ऑफ ड्रग इन. सेल्फ स्टेबिलिटी म्हणजे काय, आता या पॉईंटबद्दल माहिती घ्यायची. सेल्फ स्टेबिलिटी म्हणजे थोडक्यात जर म्हटलं आपण, त्याची एक्सपायरी जे असते, आता आपण बघतो इथं एक्सपायरी, एक सेकंड, एक्सपायरी जे डेट असते ना त्याच्यानुसार ते डिपेंड असते. ओके, सो तर आता स्टेबिलिटी का आहे, ड्रग इन्क्रीज कसं काय असतं, ते त्यांचे नॅनो पार्टिकल असते, म्हणजे लॉस्ट ऑफ आपल्याला बनवता येते. त्यानंतर त्यांच्या सर्व गोष्टी आपल्याला तयार करता येतात. सो आता नेक्स्ट पॉईंट काय म्हणले बघा आता, स्मॉल साइजर नॅनो पार्टिकल कॅन एंटर द स्मॉलर कॅपिलरी. सो स्मॉल साइजर कॅपिलरी एंटर इन स्मॉल कॅपिलरी अलो एफिशियंट ड्रग अकोमलेशन ॲट टार्गेट साईट. म्हणजे कसं असते, याचा अर्थ काय असतो की आपले स्मॉल साईजमध्ये जे असतात, स्मॉल साईज जे आपण म्हणत असतो की कशासाठी, की स्मॉलर पार्टिकल कॅपिलरी आलं टू इफिशियंट ड्रग ॲक्युम्युलेशन ॲट टार्गेट साईट. म्हणजे ज्या नॅनो पार्टिकल आपण कोणत्या टार्गेट साईटवर पाठवणार आहोत त्याला डिसीजला किल करण्यासाठी. सो तर ते स्मॉलर कॅपिलरीजमध्ये सुद्धा स्मॉल साईज असल्यामुळे नॅनो पार्टिकल इझिली पास होऊ शकतो. सो तर आता आपल्याला नेक्स्ट पॉईंटमध्ये काय बघायचं आहे की, आता आपल्याला नेक्स्ट पॉईंटमध्ये काय बघायचं आहे की, आता नेक्स्ट पॉईंटमध्ये जर बघायला गेलं आपण, तो आता आपल्याला एक सेकंड, आपण सिस्टीम इन्क्रीज आहे द बायोलेबिलिटी ऑफ ड्रग. सो आता आपण जर म्हटलं की आपली बायोअबिलिटी ऑफ ड्रग हे इन्क्रीज असतं, कशामुळे की त्याची अवेलेबिलिटी ही आपले सिस्टीमला इन्क्रीज करत असतं नेहमी. सो तर आता आपण बायोअबिलिटी हे इन्क्रीज मानतो. सो तर आता आपल्याला इट युजड टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी ऑफ ड्रग, म्हणजे हे आपलं टार्गेट जिथं दिलेलं असतं आपलं, त्या ड्रगला त्या गोष्टीचा आपल्याला फायदा पडत असतो. हे बघा. त्यानंतर आता नेक्स्ट कोणते, आता आपण बघायला गेलं डेव्हलपमेंट ऑफ न्यू मेडिसिन विच आर शेपर. जे न्यू मेडिसिन तयार होत असतं समजा, तर त्यांच्यासाठी ते सेफ मानलं जातं. एक नंबर, हे बघा इथं लिहिलेलं आहे, सेफ मानलं जातं. त्यानंतर मग आता आपल्याला काय की ब्रोथ हायड्रोफोबिक, ते हायड्रोफोबिक आणि हायड्रोफोबिक ड्रग कॅन बी इनकॉर्पोरेट पण होत असतं. सो नेक्स्ट पॉईंटमध्ये आता ॲडव्हान्टेजेस जर आपण बघितले की त्याचे डिसॲडव्हान्टेज पण असतात.
सो तर आता आपल्याला डिसॲडव्हान्टेजेस काय आहे ते बघा आता. ओके, एवढं कळालं. तर आता आपल्याला डिसॲडव्हान्टेजबद्दल माहिती घ्यायची आहे. आता डिसॲडव्हान्टेजेस जर माहिती घ्यायची म्हटलं तर आता पहिला डिसॲडव्हान्टेजेस कोणता आहे ते म्हणजे आता आपल्याला मॅन्युफॅक्चर कॉस्ट ऑफ नॅनो पार्टिकल आर हाय. आता कशामुळे नॅनो पार्टिकलची कास्ट एवढी हाय होत असते, तर या मागचं जर रिझन करायचं म्हटलं तर समजा आता आपण की मॅन्युफॅक्चर कॉस्ट ऑफ कसं काय असतं हाय, तर त्याचं बघायला गेलं की नॅनो पार्टिकल हे लहान असतात, नॅनो असतात, त्यांना बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, त्यांना तयार होण्यासाठी खूप टाईम लागतो आहे आणि त्यामुळं त्यांची जी कॉस्ट असते ती छोटी नॅनो पार्टिकलची खूप हाय असते. सो तर ते काय म्हणते आता आपल्याला की इम्यून रिस्पॉन्स तयार होते. कधी-कधी एखाद्याला जर समजा नॅनो पार्टिकल जर जास्त प्रमाणात आपण दिल्या गेले तर किंवा तर ते आपले स्टार्ट इम्यून रिस्पॉन्स द्यायला सुरुवात करतात आणि ते कधी-कधी तर ॲलर्जिक रिॲक्शन पण होऊ शकतात. आता ते कोणती होऊ शकते ते सांगता येत नाही आपल्याला. सो आता काय म्हणते फिजिकल हँडलिंग ऑफ ड्रग नॅनो पार्टिकल इज डिफिकल्ट इन लिक्विड अँड ड्राय फॉर्म. आता कसं असते फिजिकल हँडल करण्यासाठी आपला जो नॅनो पार्टिकल असतं फिजिकल हँडलिंग करण्यासाठी ते लिक्विड आणि ड्राय फॉर्ममध्ये खूप प्रकारचं डिफिकल्ट असतं. कारण लिक्विडमध्ये आपल्याला जर नॅनो पार्टिकल असतील तर ते एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जायला खूप त्रास असतो. त्यांना विशेष अशी पॅकिंग वगैरे आपल्याला तयार करावं लागते. तर ड्राय फॉर्मचं पण तसंच प्रकार आहे. सो तर आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट काय बघायचं आहे की लिमिटेड ड्रग लोडिंग म्हणजे आता कसं असते की जास्त नॅनो पार्टिकल असले की लिकेजची पण भीती असू शकते. पण आपण ॲडव्हान्टेजेसमध्ये पाहिलं आहे की ॲडव्हान्टेजेसमध्ये आपण या गोष्टीची माहिती घेतलेली आहे. कशामुळं की आपल्याला जास्त प्रमाणात एका ठिकाणी कॅरिंग कॅपॅसिटी लो असतो. पण लिमिटेड जर म्हणजे अनलिमिटेड जर डोस आपण घेतला तर त्याचं ड्रग्स लोडिंग लवकर होणार नाही. लिमिटेड ड्रग लोडिंग करावे लागते आपल्याला. सो तर आता नेक्स्ट काय ससेप्टिबल ब्रस्टिंग अँड लिकेज ऑफ कंटेंट. आता हे महत्त्वाचं पॉईंट आहे आपल्याला. म्हणजे कसं असतं एखाद्या वेळेस जर जास्त प्रमाणात आपण नॅनो पार्टिकल नेले तर कुठून तरी एक छिद्र पडते, त्याला काहीतरी होऊ शकते जास्त वजनानं म्हणा किंवा काही गोष्टीमुळे म्हणा कोणत्या की आपल्या एखाद्या हँडलिंग करताना एखादी ठिकाणी आपल्याला आपण जे कंटेनर असते कंटेनर टच होऊ शकते, त्याच्यानं एक काही प्रमाणात आपल्याला लिकेज प्रकारे काही होऊ शकतं. की आता आपल्याला काय होते की जास्त नॅनो पार्टिकल छोट्या प्रमाणात असते की आपण मागच्या स्मॉल साईज कॅपिलरीजमध्ये आपण त्या पॉइंटमध्ये बघितलं की छोटे असतं ते कुठे जाऊ शकतं. तर लिकेजचा कंटेंट असाच असतो. कारण की नॅनो पार्टिकलला थोडी जरी जागा भेटली, थोडं जरी आपलं कंटेनर लिकेज झालं किंवा ब्रश झालं तर त्यातून लॉस्ट ऑफ मिलियन ऑफ नॅनो पार्टिकल वेस्ट होतात आपले. सो तर हा एक मोठा डिसॲडव्हान्टेजेस असतो. त्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे की क्लासिफिकेशन ऑफ नॅनो पार्टिकल काय आहे. हे पण एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे, पेपरमध्ये येऊ शकते. सो तर आता आपल्याला काय नॅनो पार्टिकल थोडं वरती गेले पण बेस्ड ऑन स्ट्रक्चर असते ते. सो तर आता आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ नॅनो पार्टिकल याबद्दल माहिती घ्यायची आहे. सो तर यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे टाईप पडतात. थोडंसं खालीवर झालेलं आहे तरी ॲडजस्ट करा. त्यामध्ये आता आपल्याला की काय म्हटलं की बेस्ड ऑन डायमेन्सिटी म्हणजे ते डायमेन्शन जे असतं आपलं 0 डायमेन्शन, 1 डायमेन्शन, 2 डायमेन्शनल त्याच्यामध्ये असते त्या 2 गोष्टी. सो एक्झाम्पल म्हणतो आपण क्वांटम नॅनो ट्यूब्स अँड नॅनो शीट्स, जे की आपल्याला 2 डायमेन्शन असतात, 3 डायमेन्शन नसते याच्यात काही. सो तर आता हे जे आहे आपल्याला थोडं वरती गेल्यामुळं थोडा प्रॉब्लेम आला. सो ह्याच्यामध्ये काय की आता आपल्याला शेप आहे अकॉर्डिंग टू इथं आपण लिहतो बेस्ड ऑन आपल्या नोट्समध्ये आपण देऊ चांगल्या प्रकारे थोडासा इश्यू आला बेस्ड ऑन शेप. तर आता समजा जर आपण म्हटलं होतं की स्पेरिकल शेप असतं आपलं नॅनो पार्टिकल, ते गोल्ड नॅनो पार्टिकल असतं. एक असतं आपलं रॉड नॅनो पार्टिकल आणि एक असतं आपल्याला कोणतं बघितलं होतं की आपण ट्युबिक्युलर असतं. सो तर आता आपण स्पेरिकल नॅनो पार्टिकलचं एक्झाम्पल काय की जे गोल्ड असतं आपलं गोल्ड नॅनो पार्टिकल त्याला आपण स्पेरिकल नॅनो पार्टिकल असं म्हणतो. जे की रॉड शेपड असतं नॅनो पार्टिकल ते टिटॅनियम डायऑक्साईडचं बनलेला असते, नॅनो रॉड असतो तो. त्यानंतर आता ट्युबिक्युलरचं म्हणलं तर कार्बन असतं आपलं कार्बनचं नॅनो ट्यूब असतं. त्यानंतर बेस्ड ऑन कंपोजिशन जर म्हटलं आपण त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. एक म्हणजे आता आपल्याला
मेटॅलिक नॅनो पार्टिकल, आयर्न नॅनो पार्टिकलबद्दल माहिती भेटते. त्यानंतर पॉलिमेरिक नॅनो पार्टिकल, पॉलिलॅक्टिक ॲसिड बेस्ड ऑन ओरिजिन, नॅचरल पॉलिसॅकराइड, नॅचरल नॅनो पार्टिकल, पॉलिकर नॅनो पार्टिकल, अशा प्रकारचे आपल्याला ओरिजिन पडते, म्हणजे ते कुठून होऊ शकते. सो तर क्लासिफिकेशनचं थोडंसं इश्यू आल्यामुळं आपल्या नोट्समध्ये आपण चांगल्या प्रकारे देऊ, ते अजून सिस्टमॅटिक PDF फॉर्ममध्ये आपण देऊ, फक्त आता थोडे समजून घ्या तुम्ही. ओके. त्यानंतर आता आपल्याला पॉलिमरचा पॉईंट काय असतो, पॉलिमर म्हणजे काय. ओके, एवढं लक्षात आलं. तर पॉलिमर कसं काय यूज होतं. आता आपण पॉलिमर म्हणजे काय हे तुम्हाला नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम युनिट 1मध्ये जे कंट्रोल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम संपल्यानंतर नेक्स्ट पार्ट जो होतो पॉलिमर नावाचा, त्याच्यात आपल्याला सर्व प्रकारची माहिती येऊन जाते, त्यांची क्लासिफिकेशन वगैरे प्रॉपर्टी, त्यात आपल्याला नॅनो पॉलिमर सगळ्या गोष्टीमध्ये यूज होत असतं. सो तर आता आपण बघायला गेलं तर पॉलिमर आर युज्ड नॅनो पार्टिकल, ते एक नॅनो पार्टिकल असतं, बायो कम्पॅटेबिलिटी आणि ट्युनेबल प्रॉपर्टी असतं, जे की कंट्रोल ड्रग डिलिव्हरी रिलीज असतं, ॲबिलिटी टू एनकॅप्सुलेटेड व्हेरियस मॉलिक्यूल मेकिंग मेडिसिनिकल अँड फार्मास्युटिकल ॲप्लिकेशनसाठी यूज होतं. एक सेकंड, सॉरी. सो तर काय म्हणलं बघा, पॉलिमर आर युज्ड नॅनो पार्टिकल. पॉलिमर कसं काय यूज होतो नॅनो पार्टिकल, त्याचं रिझन आहे ते की बायो कम्पॅटेबिलिटी असते. या शब्दावर फोकस द्या, की टर्नेबल असतं प्रॉपर्टी, कंट्रोल ड्रग रिलीज असतं, या आपण शब्दाला फोकस द्या. त्यानंतर ॲबिलिटी टू एनकॅप्सुलेट, म्हणजे एनकॅप्सुलेट असते, कंट्रोल ड्रग डिलिव्हरी असते, बायो कम्पॅटेबिलिटी असतं. त्यानंतर मग आपल्या कम्पॅटेबिलिटीमध्ये आपण फार्मास्युटिक्समध्ये शिकतो की फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल, त्याची बायो कम्पॅटेबिलिटी ती आहे. त्यानंतर आयडेंटिकल, मेडिकलमध्ये आणि फार्मास्युटिकल ॲप्लिकेशनमध्ये याचा यूज होतो. सो तर नॅचरल पॉलिमर, सिंथेटिक पॉलिमर आणि सेमी सिंथेटिक पॉलिमर. सो तर आता नॅचरल पॉलिमरमध्ये आपल्याला 2 प्रकारचे फॉर्म पडतात, एक प्रोटीन, एक पॉलिसॅकराइड. सो तर प्रोटीन आणि पॉलिसॅकराइडचे नॅनो पार्टिकल पडते, त्याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल आहे जिलॅटिन आणि अल्बमिन, आर्गिनेट आणि डेक्स्ट्रान. त्यानंतर सिंथेटिक पॉलिमरमध्ये प्री पॉलिमराइज आणि प्रोपाइल, ह्याचे पण थोडे गेले खाली, जास्त आपल्याला मावलं नाही ते. तर प्री पॉलिमेरिक पॉलिमरमध्ये आता आपण काय की पॉलिलॅक्टिक ॲसिड आणि पॉलिस्टेरीन याबद्दल माहिती घ्यायची. त्यानंतर पॉलिआयसोब्युटाइल, पॉलिहेक्झाइल, त्यानंतर सुडो लॅक्टेज, इथाइल सेल्युलोज याबद्दल माहिती घ्यायची आहे. सेमी सिंथेटिक, सिंथेटिक आणि नॅचरल हे आपले पॉलिमर आहेत. पॉलिमर काय यूज होतं ते आपण बायोकम्पॅटेबिलिटी, ट्युनेबल प्रॉपर्टी, कंट्रोल ड्रग रिलीज या सगळ्यांची आपण मेडिसिनल आणि फार्मास्युटिकल ॲप्लिकेशनमध्ये माहिती घेतो. त्यानंतर आता नेक्स्ट जर बघितलं आता आपण की मेथड ऑफ प्रिपरेशन. सो तर आता आपला नेक्स्ट पॉईंट आहे मेथड ऑफ प्रिपरेशन. सो तर आता आपण म्हटलं होतं की आपल्याला नॅनो पार्टिकल निर्माण करायचे आहे, म्हणजे तयार करायचे आहेत, तर त्यासाठी काही मेथड असतात. सो ते 3 प्रकारचे मेथड असतात. तर वरची थेरी काय बघा आता, प्रिपरेशन मेथड इज सिलेक्टेड ऑन द बेसिस ऑफ रॉ मटेरियल. रॉ मटेरियलच्या बेसिसवर तयार होते. रॉ मटेरियल कोणते तर आता आपण बघणार आहोत पुढच्या मेथडमध्ये काय काय असते आपल्याला. त्यानंतर सोल्युबिलिटी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ड्रग असोसिएट विथ पार्टिकल. सो तर आता आपल्याला सोल्युबिलिटी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ड्रगसाठी पण या गोष्टीचं यूज होते. देर आर 3 मेथड्स फॉर द प्रिपरेशन ऑफ नॅनो पार्टिकल. 3 मेथड आहेत. 3 कोणत्या, त्या की प्रिपरेशन ऑफ नॅनो पार्टिकलसाठी यूज होतात. एक सॉल्व्हंट डिस्प्लेसमेंट मेथड, सॉल्व्हंट एव्हपोरेशन मेथड, सॉल्व्हंट डिस्प्लेसमेंट मेथड आणि इमल्शन पॉलिमरायझेशन मेथड. सो तर आता आपण पहिली कोणती बघा, आता आपल्याला पहिल्या या गोष्टीची माहिती घ्यायची आहे की सॉल्व्हंट एव्हपोरेशन म्हणजे काय. सो तर आता सॉल्व्हंट एव्हपोरेशन मेथड हे बघा काय असते. आता आपण जो म्हटलो होतो की आपल्याला रॉ मटेरियल लागते कशासाठी, तयार करण्यासाठी नॅनो पार्टिकल प्रिपरेशनच्या मेथडमध्ये आपण थेअरीमध्ये पाहिलं होतं की कोणते असते ते बघा. तर सॉल्व्हंट एव्हपोरेशन मेथडमध्ये की फर्स्ट ऑफ ऑल ड्रग अँड पॉलिमर इज डिझॉल्व इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. ड्रग असतो आपला, पॉलिमर असतं जे की ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये टाकायचं असते. हे तर आपण लेजर लाईटच्या मार्फत बघू. हे बघा आता जे असते हे जे आपलं हे ना, हे ड्रग आहे, पण याच्यानंतरचे बागे आहे ते ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहे आणि पॉलिमर याच्यातून आपण टाकत आहे त्याच्यात आता, आणि ते आहे आपलं कंटिन्युअस फेज ॲक्वस म्हणजे पाणी.
त्याच्यात आपण ड्रग, पॉलिमर आणि ऑर्गॅनिक हे टाकत आहात. हे आता आपलं सगळं. त्याच्यानंतर हे जे स्टँड आहे त्या स्टँडनं आपण स्टिअर करतो, ते की ऑइल अँड इमल्शन असतं. त्यानंतर मग त्यांचं जे होतं इव्हॅपोरेशन होतं. मग ते जे आपण ड्रग्स आणि पॉलिमर थोडे टाकलेले आहेत, कोणते पॉलिमर होते आपले ते आपण बघितले की आपण पॉलिमरच्या सेक्शनमध्ये. तर ते पॉलिमर ॲड करून ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहेत. आता आपल्याला बघा की त्यानंतर मग आता आपल्याला हे जे इव्हॅपोरेशन होत असतात. एक सेकंड. तर आता आपल्याला हे असते की याच्यामध्ये आपण स्टेरार केले की यांचे सॉल्व्हंट इव्हॅपोरेशन होतं. की नाव ते दिले की सॉल्व्हंट जे आपण सॉल्व्हंट ॲड टाकतो, कोणतं ऑर्गॅनिक सॉल्व्हंट, ते उडून जाते हवेमध्ये. आणि मग आपल्याला काय होतं की त्यांची रिकव्हरी जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये जर आता आपण माहिती घेतली तर काय होईल की आपल्याला जे आपण ड्रग आणि पॉलिमरचं मिक्सचर टाकलं, जे की ऑर्गॅनिक सॉल्व्हंट इव्हॅपोरेशन होऊन मग आता उरला आपला ड्रग आणि पॉलिमर यांचं कंबायनेशन होऊन आपल्याला रिकव्हरी ऑफ मॅक्रो म्हणजे ॲडिजिड नॅनो पार्टिकल हे तयार होत असतं. तर इथं काय म्हणले बघा तुम्ही, आता ड्रग अँड पॉलिमर डिझॉल्व इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. हे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट म्हणजे डिझॉल्व होतं. इमल्सिव्ह इन ॲक्वस फेज कंटेनिंग सफरसन OW इमल्शन. OW इमल्शनचं होत असतं. त्यानंतर ऑर्गॅनिक फेज इज इव्हॅपोरेटर फॉर्मेशन ऑफ नॅनो पार्टिकल. म्हणजे काय म्हणते, ऑर्गॅनिक फेज जो असतो, जे आपण ऑर्गॅनिक सॉल्व्हंट टाकलं ते हवेत उडून जातं. तर ते आपल्याला इव्हॅपोरेट होऊन गेले की आपल्याला फॉर्मेशन ऑफ नॅनो पार्टिकल तयार होतं, की आपलं नॅनो पार्टिकल तयार होतो. सोपी मेथड हे इझी आहे समजायसाठी. ड्रग अँड पॉलिमरायझेचं ऑर्गॅनिक सॉल्व्हंट होतं. त्यानंतर aqueous phase containing surfactant to obtain OW इमल्शन हे होते. सर्फॅक्टंट OWचं इमल्शन होते ऑप्टेन. त्यानंतर आपल्याला हे केलं. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप बघायची, सॉल्व्हंट डिस्प्लेसमेंट मेथड, ही वाली स्टेप. सेकंडची स्टेप बघायची आहे कोणती, सॉल्व्हंट डिस्प्लेसमेंट टेस्ट काय असते. तर आपल्याला सॉल्व्हंट डिस्प्लेसमेंट मेथड याविषयी माहिती घ्यायची आहे. तर आपल्याला आता सॉल्व्हंट डिस्प्लेसमेंट मेथड याविषयी माहिती घ्यायची आहे. तर आता आपल्याला काय बघायचं आहे की आता आपण पहिलेपासून म्हटलं होतं की आपल्याला रॉ मटेरियलची गरज लागते. तर आता काय म्हणते बघा, इथं ॲक्वस फेज जे आहे, हे ॲक्वस फेज म्हणजे पाणी H2O, आणि एक ऑर्गॅनिक फेज, एक सॉल्व्हंट आणि पॉलिमर. तर आपल्याला सॉल्व्हंट आणि पॉलिमर ॲड करायचं आहे. आणि इकडे असतं सर्फॅक्टंट आणि इलेक्ट्रोलाइट. या दोघांना आपल्याला ॲड करायचं आहे. ते काय बनते की इमल्सिफिकेशन बनतं. तर आता आपण इथं बघा काय म्हणतं आता की ड्रग डिझॉल्व इन ॲक्वस फेज, इथेनॉल आणि मिथॅनॉलचं आपल्याला सर्फॅक्टंट आणि इलेक्ट्रोलाइट लागत असतं. त्यानंतर मग आता आपण बघितलं तर ऑर्गॅनिक फेज, सॉल्व्हंट आणि पॉलिमर, जे आता आपले सॉल्व्हंट आणि पॉलिमर असतात ते ऑर्गॅनिक फेज म्हणून आपल्याला वापरायचे आहेत. आणि त्यानंतर मग आता आपल्याला काय होतं की इमिडिएट पॉलिमर प्रेसिपिटेशन बिकॉज ऑफ कम्प्लीट मिसिबिलिटी बोथ द प्लेस. मिसिबल होऊन जातं, ते बोथ द प्लेस मिसिबल होऊन जातं. म्हणजे आता आपल्याला करायचं काय, ॲक्वस फेज जे बनवलेलं आपण हे आणि त्यानंतर हे जे बनवलं आहे यांच्या दोघांचं मिक्सअप केलं आपण, समजा की ते इमल्सिफिकेशन तयार होतं. की इमल्सिफिकेशन तयार झालं म्हणजे OW इमल्शन असतं. त्यानंतर मग आपल्याला काय बघायचं की आता हे जे आपल्याला गोल गोल केले ते आता आपलं ड्रग आहे. तर मग आता आपल्याला डायल्युटेड विथ डिस्टिल वॉटर, म्हणजे डायल्यूट करून घ्यायचं आपल्याला डिस्टिल वॉटरमध्ये, की ऑइल इन वॉटरमध्ये. त्यामध्ये आता आपल्याला काय म्हणते की कंप्लीट मिसिबिलिटी होऊन जाते, म्हणजे मिसळून जाते ते सगळ्या गोष्टी. त्यानंतर आता आपल्याला जे उरलेले हे याच्यात जे बघितलं, जर आपण एक सेकंड दाखवतो तुम्हाला, आता हे पहिले काढून टाकू. तर आता आपण लेजर लाईटच्या माध्यमातून बघू की आता हे आता आपलं आहे की ॲक्वस फेज, सर्फॅक्टंट आणि इलेक्ट्रोलाइट. त्यानंतर ऑर्गॅनिक फेजमध्ये आपल्याला सॉल्व्हंट आणि पॉलिमर याची गरज लागते. या दोनाला मिक्स करायचं आपलं इमल्सिफिकेशन तयार होतं, जे की OW इमल्शननुसार तयार होत असतं. तर आता नेक्स्टमध्ये काय बघायचं की आपलं दोनचं इथं काय म्हणले, मागच्या स्टेपमध्ये आपण काय बघितलं होतं की इथं आपल्याला इव्हॅपोरेशन होऊन जातं, कारण इव्हॅपोरेशन आहे. पण इथं डिस्प्लेसमेंट मेथड म्हणले, सॉल्व्हंटची डिस्प्लेसमेंट होते. कशी होते ते काय होते, ते डायल्यूट होऊन जाते. आता बघा, आता या जर याच्यामध्येच आपण बघितलं की आता आपल्याला तर काय की इथं जे असते काय म्हणतो बघा आपण, ठिपके ज्याच्यात थोडासा राऊंड दिसतो आपल्याला व्हाईट कलरचा, ते आपलं ड्रग आहे पॉलिमर. पण नंतर त्याला डायल्युशन केल्यानंतर डिस्टिल वॉटरमध्ये आपल्याला आहे ना त्याचे रॉ मटेरियल आणि नॅनो पार्टिकल इत्यादी गोष्टी मिळून जातात. तसं की बघा तुम्ही आता
की याच्यात आहे ना एक या जे फिगरमध्ये होतं आपलं लेझर लाईट कुठे ते बघा, त्याच्यामध्ये आता व्हाईट व्हाईट दिसत आहे आपल्याला, आणि याच्यात जे असते ते आपल्याला पूर्ण डार्क दिसत आहे. तर ते आपलं रॉ मटेरियल आहे. हे आपले रॉ मटेरियल आहे डार्क, आणि हे आपल्याला आपले ड्रग अँड कॉस्मेटिक मिळून तशा गोल झाले तर आपलं नॅनो पार्टिकल तयार होतं. आता शेवटची स्टेप कोणती आहे, ते की इमल्शन पॉलिमरायझेशन मेथड. इमल्शनची पॉलिमरायझेशन मेथड कशी असते, त्यामध्ये आपण आता पॉलिमर घेणारच आता, पण मोनोमरची पण आपल्याला गरज लागणार आहे. त्यानंतर मग आपण काय करतो, इथं आपला मोनोमर आहे, इथं आपल्या फ्री रॅडिकल इनिटर आहे, इथं सर्पेक्टंट आहे. सो तर ॲडिशन ऑफ इन्ग्रेडियंट बघितलं तर इमल्शन बोथ आणि वॉटरमध्ये आपल्याला तिन्ही गोष्टी ॲड करायच्यात. त्यानंतर आपल्याला इमल्शन बिफोर पॉलिमरायझेशन तयार होते, त्याच्यामध्ये आपल्याला मिसेबल तयार होतो आणि आपला मोनोमर जाऊन बसतो. त्यानंतर आपल्याला बघितलं गेलं ते लॅक्टेज पार्टिकल जे असतं त्या गोष्टीची होत जाते, ते मध्ये आपल्याला मोनोमर तयार होऊन त्याचं आपल्याला लॅटेज पार्टिकलमध्ये पॉलिमरायझेशन होऊन जातं. तर आता इथे बघा काय म्हणतं की ॲक्वस फेज विच कंटेनेशर विच इज सर्पेक्टंट, म्हणजे काय, डिझॉल्व इन ॲक्वस फेज म्हणजे वॉटरमध्ये आपल्याला सर्व डिझॉल्व करायचं. कोणतं सर्पेक्टंट, आपल्याला मोनोमोर डॉपलेट्स ॲड करायचे, फ्री रॅडिकल इनिशियर ॲड करायचं आणि सर्पेक्टंट ॲड करायचं. तर सर्पेक्टंटमध्ये हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिक एंड असतो. तर आपल्याला त्यांची साईज आहे ना 100 नॅनोमीटरपेक्षा कमी झाली की आपल्याला मेजरमेंट करायचं की त्याची साईज खरंच 100 नॅनोमीटर झाली आहे का लास्टच्या पॉलिमरायझेशन झाल्यानंतर इथं. तर ती आपल्याला असते. त्याच्यामध्ये आता आपण बघायला गेलं की इथं जे असतं ते आपल्या लॅटिस पार्टिकलमध्ये तयार होत असतं. तर आता आपल्याला पॉलिमरायझेशन मेथडमध्ये एवढं शिकायचं की एक कंटेनर असतं आपलं ते की ॲक्वस स्पेसचं असतं, म्हणजे वॉटर असतं त्याच्यामध्ये आपल्याला मोनोमरचं मॉलिक्यूल, फ्री रॅडिकल इनिशिएट आणि सर्पेक्टंट ॲड करायचं. सर्पेक्टंटमध्ये हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिक असतं. ते मिक्स केल्यानंतर त्यांचं आपल्याला मायसेल तयार होते की इमल्शन बिफोर पॉलिमरायझेशन म्हणलं तर आपल्याला डिझॉल्व होऊन मायसेल या फिगरमध्ये बघा तुम्ही. आता आपण कट करू फिगर. तर आता आपला हा मोनोमर आहे, त्याच्यानंतर फ्री रॅडिकल आणि सर्पेक्टंट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला इमल्शन बात तर असणारच वॉटर. त्यानंतर मग आपल्याला त्याच्यात डिझॉल्व झाल्यानंतर मग मिक्स केल्यानंतर आपल्याला इमल्शन बिफोर पॉलिमरायझेशन तयार होतं. पॉलिमराइज टू लॅक्टेज पार्टिकलमध्ये मायसेल तयार होत असतो. त्यानंतर मग आपल्याला मोनोमर इनसाइड मायसेल हे तयार होतं, म्हणजे मोनोमर इनसाइड होऊन जातो मायसेलच्या आणि मिक्स होऊन जातो. तेव्हा आपल्या त्यांचे मग आलेल्या पार्टची आपल्याला मेजरमेंट करायची, जिचं मेजरमेंट आपल्याला 100 नॅनो पार्टिकलच्या जर मध्ये असेल तर समजून जायचं की आपला मेथड जी आहे इमल्शन पॉलिमरायझेशन मेथड आहे आणि ती आपली नॅनो पार्टिकल आपलं फॉर्म होते. मग आपण कोणत्या एक्झाम हे बघितले की सॉल्व्हंट इव्हॅपोरेशन मेथड, त्याच्यामध्ये सॉल्व्हंटचे इव्हॅपोरेशन होऊन जनरल गोष्ट आहे होऊन जाते. त्यानंतर डिस्प्लेसलेस मेथड, त्यानंतर सॉल्व्हंट इमल्शन इव्हॅपोरेशन मेथड. त्यानंतर आता एक महत्त्वाचा पॉईंट बघणार आहोत ते म्हणजे ॲप्लिकेशन. तर आता ॲप्लिकेशनमध्ये जर बघायला गेलं आपण तर ॲप्लिकेशनची गोष्ट जर तिथे बघायला गेली की कोणते ॲप्लिकेशन येतात. तर आता जनरली जर आपण बघितलं तर नॅनो पार्टिकल फॉर एन्झाईम, त्यामध्ये इम्युनो ॲसियन ॲब्झॉर्ब एन्झाईम या गोष्टी येतात. त्यानंतर नॅनो पार्टिकल ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह, कॉन्ट्रॅक्ट एजंट अँड रेडिओ इमॅजिन इत्यादी गोष्टी येतात. त्यानंतर कॅन्सरची थेरपीसाठी यूज होतो, ती डिस टेक्नॉलॉजी बिगिन एक्झॉस्टेड फॉर कॅन्सर थेरपीसाठी नॅनो पार्टिकल वापरतो आपण. वॅक्सिनची डिलिव्हरी करण्यासाठी आपण या गोष्टीचे यूज करत असतो. त्यानंतर जीन डिलिव्हरी आणि डायग्नॉसिस पर्पज. आता जीन डिलिव्हरीमध्ये काय होते की कार्बन नॅनो ट्यूब जे म्हणतो आपण की आपल्या नॅनो पार्टिकलच्या याच्यामध्ये आहे, कार्बन नॅनो पार्टिकल कशामध्ये क्लासिफिकेशनमध्ये बेस्ड ऑन शेप, त्याच्यामध्ये आपण ट्युबिक्युलर शेपमध्ये बघितले की कार्बन नॅनो ट्यूबमध्ये काय असतं, तर ते मॉड्यूल इन सच कॅन बी कन्व्हिनियंटली असते. ते की स्मॉल मॉलिक्यूल असतं ट्रान्सपोर्टेड DNA, म्हणजे त्याला DNA ट्रान्सपोर्ट करण्यासाठी नॅनो पार्टिकल स्मॉल मॉलिक्यूलमध्ये असल्यामुळे ते पोटेन्शियल यूज होतो आपल्या डिलिव्हरी टूलमध्ये, जेन डिलिव्हरी टूल्समध्ये. त्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट कोणता बघायचं, डायग्नोसिस पर्पज, म्हणजे डायग्नोसिसमध्ये काय यूज होतो. त्यामध्ये आता आपल्याला बघायचं की ब्लड इम्युनोग्लोबिन, गोल्ड नॅनोसेल पण आपण क्लासिफिकेशनमध्ये बघलं, त्यात इम्युनो प्लाझ्मा होल ब्लड. सो इत्यादी आपले ॲप्लिकेशन आहेत. त्यानंतर आता आपल्याला रेफरन्स काय बघितले, आपण 2-3 रेफरन्समधून माहिती घेतलेली आहे. सो आता याच्याबद्दल काय बोलायचं नाही, तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. त्यानंतर आता आपल्याला स्लाईड संपलेली आहे. नॅनो पार्टिकलबद्दल आपण काय माहिती घेतली आहे. आता आपण बघा
आपण कोणती कोणती माहिती घेतलेली आहे की इंट्रोडक्शन बघितलं. आता आपण काय काय होते त्यानंतर आपण बघितलं की टाईप्समध्ये काय बघितले 2 टाईप्स मायक्रोस्फिअर मॅक्रो कॅप्सूल. त्यानंतर आयडियल प्रॉपर्टी बघितली, ॲडव्हांटेजेस डिसॲडव्हांटेजेस क्लासिफिकेशनबद्दल माहिती घेतली, पॉलिमर काय असते आपले त्याच्यातले 3 पॉलिमर सिंथेटिक वगैरे. त्यानंतर मेथड ऑफ प्रिपरेशनमध्ये 3 मेथड बघितले आपण, सॉल्व्हेंट इव्हॅपोरेशन मेथड, सॉल्व्हेंट डिस्प्लेसमेंट मेथड आणि पॉलिमर इव्हॅपोरेशन मेथड. त्यानंतर मग आपल्याला ॲप्लिकेशन काय त्याबद्दल आपण माहिती घेतली. नंतर आपले रेफरन्स बघितला आपण कोणता आहे, तर इत्यादी सर्वच्या गोष्टी आपण या बघितलेल्या आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. तुम्हाला जर लेक्चर आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका. उद्यापासून आता आपली एक नवीन सिरीज येणार आहे त्याचं नाव आहे की आपली जी सिरीज सुरू होती ड्रग अँड D&C ॲक्टवर आपण व्हिडिओ येणार आहे 2-3 दिवसात, लगेच उद्या नाही. आपण आज जरुरी नॉलेज होतं त्याविषयी आपण माहिती घेतली. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. वेलकम.